आज मी अगदी सोप्या पद्धतीने एकदम म्हणजेच गावरान पद्धतीने झटकीपट चवदार मोकळी सुटसुटीत अशी अंड्याची चटणी म्हणजेच आपण याला अंडा भुर्जीसुद्धा बोलतो. तर इकडे बघू शकता अगदी मोकळी सुटसुटीत अजिबात चिकट न होणारी आणि अंडे न उकडता अशी छानपैकी मोकळी सुटसुटीत ही अंड्याची चटणी बनवलेली आहे. खायला इतकी टेस्टी लागते, काही भाजीला सुचलं नाही आणि नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल आणि खायला म्हणजे कंटाळा आला असेल तर अशा वेळेस ना तुम्ही ही अंड्याची चटणी नक्की ट्राय करून बघा. गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक कृती. तर इकडे मी 5 अंडे घेतलेले आहेत. 2-3 जणांसाठीच बनवायची अंड्याची चटणी, त्यामुळे मी 5 अंडे घेतलेत. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे वाटीमध्ये. याच्या व्यतिरिक्त मी इकडं 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. हे कढीपत्त्याची फ्रेश पानं बघू शकता, किती फ्रेश असे टवटवीत पानं आहेत. आणि इकडे मी 3 मोठे कांदे, असे मोठ्या साईजचे कांदे असतात बघा, ते असे बारीक कट करून घेतलेत. अंड्याची चटणी असो, सुकटाची चटणी असो, कांद्याचा वापर चांगला केला की भाजीला एक छान चव येते. तर इकडे मी 3 मोठे कांदे घेतले. याच्यामधले मला थोडासा ठेवून द्यायचे दुसऱ्या भाजीसाठी, पण 2 मोठे कांद्याचा वापर मी करणार आहे. आता कढीपत्त्याची पानं मी तेलामध्ये टाकलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं तडतडून झाले की याच्यामध्ये आपण 2 मोठे कांदे चिरून घेतलेले, म्हणजे अंदाजाने तेवढे टाकायचे, हे बघा. आणि नॉर्मल चटणीपेक्षा ना ह्याच्यामध्ये थोडंसं तेलाचा वापर जरा करायचा, ज्याने काय होतं चिकटपणा नाहीसा होतो आणि चटणीला चव पण छान होती. मग आता हे बघा, कांदे मस्तपैकी आपण तेलामध्ये परतून घ्यायचं स्लो गॅसवर, अजिबात हाय फ्लेम नाही करायची. आणि मग ह्या स्टेजवर आपण बेसिक मसाले बनवायचे टाकायचे. तिकडे मी 1-1.5 चमचा किंवा जास्तीत 2 चमचे लाल तिखट वापरते, कारण मला झणझणीत अशी ही चटणी बनवायची. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इकडे मी 1 चमचा अर्धा चमचा हळद टाकते. त्यानंतर इकडे धना पावडर आपण टाकणार आहोत. 1 चमचा इकडे मी धना पावडर टाकते. 1 चमचा गरम मसाला पावडर टाकायचा. आणि ह्या स्टेजवर आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. ह्या मसाल्यासोबतच मीठ टाकून घेतलं ना, मग अंडे ज्यावेळेस आपण फोडतो ह्याच्यामध्ये तर ते सगळे एकजीव होऊन जातात मसाल्याला, कांद्याला. सुरुवातीला जसं मीठ लागलं की मग छानपैकी मग भाजीला चव येते. ही भाजी ना तुम्ही हिरव्या मिरचीची करू शकता. भाजी बोलण्यात येते, अंड्याची चटणी आणि भुर्जी ही तुम्ही हिरव्या मिरचीची करू शकता. फक्त मसाला स्किप करायचा आणि कांद्यासोबत मिरची टमाटर टाकायचं. आता चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आपण हे सगळे अंडे याच्यामध्ये एक एक करून फोडून घेऊया. गॅस स्लोच ठेवायचा. हे बघा 5 अंडे मी हे सगळे याच्यामध्ये फोडून घेत आहे. आणि गॅस स्लो करून थोडासा मीडियम करायचा, अगदी स्लो नको आहे, नाही तर वेळ लागेल मग. हे बघा, हे अंडे सगळे फोडून घेतलेत ना, हे सगळे आपले कांद्यासोबत मसाल्यासोबत सगळं एकजीव करून घ्यायचं. एक छानपैकी याला मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत याचे छानपैकी हे शिजून निघत नाहीत. हे बघा, 1-2-3 मिनटं फक्त ही प्रोसेस करायची. हलक्या हाताने याला फक्त मिक्स करवत राहायचं, नाही तर काय होऊ शकतं, चिटकला जाऊ शकतं आणि मग तयार पण नाही होणार भाजी लवकर. हे बघा, जसं जसं याला वाफ लागत जाते, जसं जसं म्हणजे वाफेवर शिजलं जातं, तशी तशी अंड्याची चटणी फुलली जाते, तयार होत जाते. बघू शकता हे अंडं जे फोडलं होतं ते कसं एकजीव झालं आहे आणि किती मस्त असं फुललं गेलेलं आहे, म्हणजे शिजलं गेलेलं आहे. आणि शिजल्यामुळं ते असं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. तेल याच्यामध्ये थोडंसं आपण जास्त टाकलं आहे, म्हणजे 1 चमचा, त्यामुळं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे. हे असं थोडंसं असं डॅब डॅब केलं की गाठी ज्या असतात ना अंड्याच्या त्या सगळ्या मॅश होतात आणि अंड्याची भुर्जीने एकदम छान अशी बारीक मस्त वाटते बघायला. मग नाही तर एक एक मोठं मोठं अंड्याच्या अशा गाठी दिसून येतात ना, मग ते छान नाही वाटत मग. हे बघा किती भारी अशी मोकळी सुटसुटीत आपली चमचमीत अंडा भुर्जी खाण्यासाठी झाली आहे तयार. अगदी काही वेळातच ही भाजी तयार होते. याच्यावर थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची. गरमागरम भाकरी करून ठेवलेल्या आहेत. अंडा भुर्जी खायची इच्छा झाली होती तर म्हणलं झटकीपट बनवा आणि तुम्हाला पण एक छोटासा व्हिडिओ शेअर करा. हे बघा, एका वाफेवर ह्याला ठेवायचं कोथिंबीर टाकून आणि मग ही कोथिंबीर अशी मिक्स करायची. 1-2 वेळा अशी वाफ द्यायची.
तुम्ही पाहू शकता आपली ही अंडा भुर्जी किती छान दिसत आहे, अगदी मोकळी सुटसुटीत. पुन्हा एकदा थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, कारण कोथिंबीरनी छान दिसायला पण मस्त वाटते आणि खायला पण भारी वाटते. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि आपल्या अंडा भुर्जीचा टेक्स्चर तुम्ही बघू शकता, कुठेही चिटकली नाही किंवा कुठेही अशी चमच्याला चिटकत नाही, अगदी मोकळी सुटसुटीत. गरमागरम अंडा भुर्जी तयार झालेली आहे खाण्यासाठी. ज्वारीच्या बाजरीच्या भाकरी करायच्या किंवा पोळ्या करायच्या, चपात्या करायच्या आणि याचा गरमागरमच ही अंडा भुर्जी खाण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. आता मी लगेचच खायला घेणार आहे. हे बघू शकता मस्त झालेले आहे. ही आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. 2 पाव ना बटरमध्ये भाजून घ्या आणि त्याच्यासोबत ही अंडा भुर्जी खाऊन बघा. अगदी तुम्हाला गाडीवर भेटतो ना अंडा भुर्जी पाव, तसंच तुम्हाला फील होईल. शक्यतो तुम्ही पावावर याला नक्की ट्राय करून बघा. बटरमध्ये थोडेसे भाजायचे आणि त्यासोबत ही अंडा भुर्जी खाऊन बघा, अप्रतिम लागते. पण मला ही भाकरीसोबत खूप आवडते, गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत. सोबत लिंबू घ्यायचा, कांद्याची पात घ्यायची. तर मस्त झालेली आहे गरमागरम अशी ही अंडा भुर्जी. बघा, बघायला किती छान दिसते आणि खायला पण तेवढी टेस्टी आहे. तर मी केल्यात भाकरी आणि एक भाकर मोडून ठेवली साईडला, त्यातलाच एक कोर घेतला. हे बघा मस्त भाकरी केलेल्या आहेत, नरम लुसलुशीत अशा. आणि असा गरमागरम अंडा भुर्जीचा एक बाईट्समध्ये घास उचलायचा आणि याचा आस्वाद घ्यायचा. हा पहिला घास तुमच्यासाठी आणि आता मी टेस्ट करून बघते याला. अप्रतिम चव झाली, एकदम सिंपल पण इतकी छान वाटते खायला, मस्त वाटते. नक्की ट्राय करा आणि सोबत असं लिंबूवरून पिळून खायचं, एकदम भारी वाटतो. गरमागरम थंडगार बाहेर वातावरणामध्ये ना हे असं जेवण असं ना तर मग बस पोटच भरून जेवतो. तर बघा मला तर राहत नाही, आता गरमागरम अशी फिनिश करणार आहे. तुम्ही पण लगेच बनवायला घ्या आणि तुम्ही पण या सगळे खायला. आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असे छान छान मस्त मस्त आणि सिंपल रेसिपी बघण्यासाठी. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.